नमस्कार मित्रांनो. आज जे आहे मी एक हे सेल्फी स्टिक मागवली ऑनलाईन आणि आता जे आहे मी काय करतोय अंड्याची भाजी आणि थोडी भाकर टाकणार आहे 2. इथे जर बघितलं तुम्ही आता हे भाकरीचं पीठ घेतलेलं आहे मी. आता हे मळणार आहे पीठ आणि इथे जे आहे काय 2 अंडी उकडायला टाकलेली आहेत. हे बघा, हे 2 अंडे उकडायला टाकलेत. अंडे उकडल्यानंतर याची भाजी करणार आहे. आता पण सगळ्यात अगोदर म्हटलं तर आता हे जे पीठ आहे, आता हे पीठ मी मळतो, त्याच्या भाकरी करतो आणि त्याच्यानंतर जे आहे जेवणाची तयारी करतो. तर आता हे ज्वारीचं पीठ घेतलंय मी. आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकतो. पाणी टाकून हे मळून घेतो, जेणेकरून ह्याचे जे आहेत भाकरी करायच्या आहेत. असं नाही की मला भाकर नाही येत, मला भाकर पण येते, चपाती पण येते, सगळ्या गोष्टी येतात आपल्याला. आता फक्त आपल्याला करायचे. ठीक आहे. आता फॅमिली थोडी गावाला गेली, त्याच्यामुळे जे आहे आपलं हां, भाकरीचंच पीठ आहे. मला वाटलं गव्हाचं पीठ वगैरे आहे काय. भाकरीचंच पीठ आहे. हे पीठ थोडंसं मळून घेतो आणि त्याच्यानंतर जे आहे मी मळल्यानंतर तुम्हाला दाखवतो की आपण भाकर कशा पद्धतीने बनवतो. तर आता हे मी मळायला सुरुवात करतोय. हे बघा मित्रांनो, ही भाकर बनवलेली आहे आता ही भाकर मी जी आहे तव्यावरती टाकतो भाकर. तवा तिकडे त्या साईडला आहे, तवा पण दाखवतो. तवा आता गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि आता त्याच्यावरती जे आहे आता हे भाकर टाकतो आणि दुसरी भाकर देखील मी तुम्हाला बनवून दाखवतो की कशा पद्धतीने भाकर बनवायची. आता हे जे भाकर वगैरे जे बनवायचं आहे, भाकर, भाजी जे काय आहे ते मला लहानपणी शाळेमध्ये असताना माझ्या आजीचं मी बघायचो की आजी कशा पण पद्धतीने भाकर बनवती, भाजी बनवती. तिचं मी बघून हे सगळं शिकलेलं आहे. तर हे बघा, हे भाकर टाकली मी तव्यावरती आता. भाकर टाकली तव्यावरती ही अशी. आता ह्याच्यावरती थोडंसं पाणी फिरवतो. कारण उपाशी मरायचं नाही मित्रांनो. प्रत्येकाला काहीतरी बनवता येतं. त्यांनी पाणी जरा जास्त झालं. आता चूक काय झाली माझी, की भाकर मला 2च बनवायच्या होत्या. पण त्याच्यासाठी पीठ थोडं घ्यायचं, पीठ मी जास्त घेतलं आणि जवळपास आता 4-5 भाकरीचं पीठ आहे ते. आता 4-5 भाकरी तयार करतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो शेवटी. ठीक आहे. आता ही जी भाकर आहे ही शेकू द्यायची, गॅस थोडा बारीक करतो आणि आता एक जी भाकर मी तुम्हाला बनवून दाखवतो. तर भाकर जी आहे बऱ्याच लोकांना जमत नाही भाकर. तर मी जे आहे असं नाही की मलाच येतं सगळं. मला माझ्या आजीने शिकवलेलं आहे. बस. बाकी काय नाही. माझ्या आजीने मला शिकवलेलं आहे भाकर कशी बनवायची, चपाती कशी बनवायची, भाजी कशी बनवायची. त्यामुळे मला ह्या ज्या आहेत ना सर्व गोष्टी येतात. आता जे आहे मी फक्त तुम्हाला भाकर दाखवतो. मी आता तुम्ही म्हणताल की चेहरा का नाही दाखवत? ठीक आहे. आता चेहरा दाखवायला हे किचनवरती स्टँड ठेवलेला आहे. थोडीशी हाईट कमी आहे त्या स्टँडची. ठीक आहे. आता जे आहे ही भाकर मी तुम्हाला बनवून दाखवतो मस्तपैकी. मोठी भाकर येत नाही मला, पण छोट्या-छोट्या भाकरी ज्या आहे मी ते सहज होतात. हे बघा, अशा पद्धतीने जे आहे ही भाकर बनवायची असते. हे बघा मित्रांनो. म्हणजे असं नाही की पूर्ण मोठ्या भाकरी मला जमतात लेडीजसारख्या, पण भाकर जे आहे भाकरीप्रमाणे भाकर तयार करून तुम्हाला हे बघा दिसली का कुठे गेली? हे बघा. अशी जी भाकरी बनवतो मला माझ्या आजीने शिकवलेलं आहे. आता जे आहे मी सगळ्या भाकरी ज्या आहे पहिलं भाकरी तयार करतो आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो परत. ठीक आहे. तर आता जे आहे 2 भाकरी मला करायच्या होत्या. जवळपास आता हे 2 पेक्षा डबल 4 भाकरीचं पीठ तिथं मळलेलं आहे. आता हे भाकरी पहिलं करून घेतो आणि नंतर तुम्हाला दाखवतो भाकरी झालेल्या. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर. इकडे आता बघा तुम्ही इथे आहे भाकर.
आता चालू जनरेशननुसार जर आपण सॉन्ग म्हणायचा विचार केला ना, ती भाकर टाकतो मी. मी भाकर प्लेट इकडे ठेवतो आणि भाकर घेतो तिकडं. लगेच भाकर आता ही टाकून छोटीशी झाली भाकरी माझ्या हाताची. दिसली का भाकरी अशी टाकायची. आता ते सॉन्ग सूट होतं. ठीक आहे. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. आता चालू जनरेशननुसार जर म्हटलं तर असे, अरे संसार संसार जसा तवा गॅसवर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. 1 2 सॉरी 1 2 3 4 भाकरी हे छोटीशी भाकर. अशा 5 भाकरी झाल्या. मला 2च भाकरी करायच्या होत्या, पीठ जास्त झालं त्याच्यामुळे 5 भाकरी झाल्या. तर हे अशा पद्धतीने मित्रांनो जे आहे मी 5 इथे भाकरी केलेल्या आहेत आता. आणि आता त्याच्यानंतर अंड्याची भाजी करणार आहे. हे लसूण अद्रक वगैरे वाटून ठेवलेलं आहे. इथे 2 अंडे उकडलेले पातेल्यामध्ये. आता हे आवरावरी करतो, भाकरीचं पीठ वगैरे ठेवतो आणि अंड्याची भाजी बनवतो. ते पण दाखवतो तुम्हाला. हे जे मला येतं ना, हे माझ्या आजीने मला शिकवलेलं आहे. त्याच्यामुळं मला ह्या सर्व गोष्टी येतात. आता थोडं अंड्याच्या भाजीसाठी मित्रांनो काय करतो, टमाटे, कांदे आणि हे जे 2 अंडे आहेत ना, हे उकडून घेतो मी. उकडून घेतलेले आहेत, ते सोलून घ्यायचे आहेत. आता कांदा थोडा टाकतो, त्याच्यानंतर तेजपत्ता वगैरे आहे ते सगळं टाकतो आणि त्याच्यानंतर अंड्याची मस्त भाजी बनवतो. हे कांदा वगैरे असं कापायचं म्हणलं ना तर बऱ्याच जणांचे बोटं पण कापून जातात त्याच्यामध्ये. ठीक आहे. ते कसं आहे, आपल्याला सवय आहे. सवय म्हणजे कशी, कॉलेज करत करत असताना हॉटेलमध्ये काम पण करायला जायचो. तिथे कांदा कापायची थोडं पद्धत माहिती झाली. कांदा कापायचो, भजे बनवायचो, वडापाव बनवायचो. कॉलेज करत करत पार्ट टाईम करायचो. कारण मला आहे ना घरी बसू वाटत नव्हतं, कारण घरी बोर व्हायचं. एकतर आपण गावाकडं असल्यामुळं काय झालं की आपल्याला सवय असते फिरायची इकडे तिकडे कुठे. मग त्याच्यामुळे कसं ते बंदिस्त वाटायचं मला तिथे सिटीमध्ये. आपण काय करायचं, जायचं कुठेतरी काम शोधत फिरायचो मी. कुठे काम भेटायचं तिथं काम करायचं. तेवढे 400-500 रुपये भेटायचे मला. एकदम मस्त होतं, एकदम भारी लाईफ होती आहे ना. तर हे टमाटे कापून घेतो मी. त्याच्यानंतर जे आहे अद्रक लसूण वाटलेली आहे. हे बघा, ह्याच्यामध्ये जे आहे अद्रक लसूण वाटून ठेवलेली आहे. त्या 2च अंड्याची भाजी करतोय मी खाण्यापुरती. आत्ताच्या पुरती 2 अंड्याची भाजी. पण भाकरी जी आहे ना, भाकरी जरा जास्त झाली. आता ते उद्या परत मला भाकरी वाळवून शेंगदाण्याची चटणीसोबत खावी लागते का. ठीक आहे. आता कांदा झाला, अंडे झाले हे. आता तेजपत्ता वगैरे घेतो तिथनं आणि मग मस्त बनवतो. हे बघा मित्रांनो, आता अंड्याची भाजी करायची. कांदा घेतलेला आहे, 2 अंडे, टमाटे पण आहे आणि ह्याच्यामध्ये जे आहे अद्रक लसूणचं मी पेस्ट वाटलेलं आहे. आणि हा जो आहे थोडासा मसाला टाकणार आहे, कारण 2च अंडे आहेत. तेजपत्ता आहे, दालचिनी आहे, हे मसाल्याचं फूल आहे आणि हे 6 जिरं आहे. आणि आता अंड्याच्या भाजीला अंड्याचा मसाला नाही आणला, त्याच्यामुळे टाकतोय चिकन मसाला. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला दाखवतो कशी मी भाजी बनवतो. आता मी कॅमेरा इकडे फिरवतो. ठीक आहे. आता दिसेल का नाही मला नाही माहिती, पण आय विल ट्राय टू शो यू. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये तेल टाकतो. तेल गरम झालं की मग मस्तपैकी नाही तेल टाकतो. आणि मला काय करायचं आहे, तेल मी नंतर कमी करतो. थोडंसं अंडे जे आहे ना, हे अंडे थोडंसं जरा फ्राय करून घेतो. म्हणजे काय म्हणते त्याला, रोस्टेड केल्यासारखं थोडंसं करून घेतो. मी थोडं कॅमेऱ्याची सेटिंग करतो जरा आता. तुझ्या काय नाही हो का. हां, एकदम एकदम जबरदस्त. आता थोडंसं खाली करतो अजून थोडासा. नाही थोडंसं असं. हां, हे झालं आता सेटिंग जबरदस्त.
ठीक आहे. आता हे तेल आहे आणि तेलामध्ये मला काय करायचं आहे, सगळ्यात पहिलं जे आहे, जे 2 अंडे आहेत ना, इकडच्या ह्याच्यावर केलं दिसेल का मी? नाही दिसणार. ठीक आहे, असू द्या. थोडंसं अजून थोडंसं हे अ, वरती पाहिजे होतं. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये टेस्टिंगसाठी कांद्याचा छोटासा तुकडा टाकलाय. ठीक आहे. आता रेडी राहायचं आपल्याला, भाजी करायची आहे. हे बघा, हे एवढ्या भाकरी झाल्या. आता मला 2च करायच्या होत्या, जवळपास 5 भाकरी झाल्या या. तर आता काय करतो मी, आता भात करणार नाही. खरं तर मला भात करायचा होता आणि 2 भाकरी करायच्या होत्या. पण आता जे आहे मी हे करत नाही आता. ठीक आहे. आता हे जे अंड आहे ना, हे अंड हळू वाजत राहतं. ते 2 अंडे. ठीक आहे. पुढे गेलं पक्कड. थोडंसं जरा काय म्हणतात ते, थोडंसं जरा रोस्टेड केल्यासारखं करून घ्यायचं म्हणजे भारी, जरा भाजी मस्त होते. खायला बी जरा भारी लागतं अंडं. ठीक आहे. हॉटेलमध्ये खाल्लं असेल ना तुम्ही, जवळपास ₹100 काही ठिकाणी, काही ठिकाणी ₹150 अंडा कढी असते. आता काय म्हणतात ते, ह्याच्यात आहे आता पातेलं छोटं असल्यामुळे हे असं दिसतं. आता कॅमेरा डायरेक्ट गॅसजवळ पण नाही येऊ शकत मी. तर हे बघा, एक अंडं तुम्हाला दाखवतो वरती काढून कसं करायचं ते. हे बघा, कॅमेऱ्याच्या जवळ घेऊ का, प्लेट घेतो म्हणजे तेल खाली सांडणार नाही. हे बघा, दिसलं का? हे असं थोडंसं रोस्टेड करायचं आणि त्याच्यानंतर मग काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपलं मग नंतर जिरे, नंतर तुम्हाला टाकायचं आहे मसाला, ते सगळं टाकायचं आणि या ठिकाणी भाजी बनवायला सुरुवात करायची. आता हे अंडे तर झाले माझे मस्तपैकी. त्यांना काढून घेतो, अंडे काढून घेतो इथे. आणि आता जे तेल आहे ते तेल मला कमी करावं लागेल, कारण एवढं तेल नको आहे आपल्याला. मी तेल टाकलं होतं जास्त, कुठे गेलं? मी तेल थोडंसं कमी करतो मित्रांनो, एवढं तेल नको आपल्याला. ठीक आहे. तेल मी थोडंसं परत कॅटलीमध्ये टाकून देतो. भाजीपुरतं बस झालं, कारण जास्त तेल खाणं पण काय योग्य नाही. ठीक आहे. तेल टाकलं. आता थोडंसंच तेल आहे, ऑलरेडी गरम तेल आहे. त्याच्यामुळं आता ह्या तेलामध्ये काय करतो, सगळ्यात पहिलं जे आहे हा तेजपत्ता बारीक करून टाकून देतो, जर की तो काळा होईल. तेजपत्ता झाल्यानंतर हे जे आहे हे काय म्हणतात, मसाल्यामधलं फूल आहे. मसाल्यातलं फूल, हा 6 जिरा आणि हे दालचिनी, हे तिन्ही पण टाकतो याच्यामध्ये. विलायची आणि लवंग टाकत नाही आहे, कारण ऑलरेडी मी काळं मिरची टाकणार आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामुळं. ठीक आहे. आणि आता ह्याच्यासोबत काय झालं, आता हां, हे झालेलं आहे मस्तपैकी, कारण तेल ऑलरेडी गरम आहे. त्याच्यामुळं आता त्याच्यासोबत हा कांदा पण आपल्याला काय करायचं आहे, भाजून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये करायचं होतं मला हे पेस्ट सगळी, पण आता मिक्सर करत बसण्यापेक्षा मी तुम्हाला असं दाखवतो की डायरेक्ट ते शॉर्टकट आहे ना. शॉर्टकट बरेच लोक पळतात प्रत्येक गोष्टीमध्ये शॉर्टकट. तर हे असं बनवायचे पहिलं लोक सगळे, तेव्हा थोडंसं मिक्सर होतं किंवा काय होतं. कांदा थोडासा भाजू द्यायचा. कांदा भाजला की त्याला लाल कलर येतो. लाल कलर आल्यानंतर मग त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टमाटे टाकूया. आणि हे आपलं राहिलं ना, हे अद्रक लसूणची पेस्ट. अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे. अद्रक लसूण आता हे थोडंसं मिक्स करून घेऊया. ज्याला स्वयंपाक येतो ना त्याला हे स्वयंपाकाचा वास जरी आला ना तरी त्याला समजतं की त्या भाजीमध्ये मीठ कमी आहे की जास्त आहे. आता हे सगळं मला यायचं कारण माझी आजी आहे, कारण आजीजवळ मी बसायचो.
लहानपणी गावाकडे शाळेला होतो तेव्हा बसायचो, बघायचो कशी करते, कधी आजी गावाला गेली, कधी शेताला गेली, मी ट्राय करत बसायला काहीतरी बनवायचं चुलीवरती. हाताला पोळायचे, चटके बसायचे. एकदा तर डायरेक्ट ते लाकूड उडून अंगावरती झालं होतं. चलो चल भाई चल, जल्दी जल्दी. हां, थोडासा आता ह्याला जर आहे ना कलर येत आहे कांद्याला. आता हा कांद्याला कलर येतोय तर आपण आता तयारी करायची की आपल्याला जे आहे आपल्याकडं टॅमॅटो आहे, टॅमॅटो टाकायचा आहे आपल्याला याच्यामध्ये. टॅमॅटो टाकल्यानंतर ह्याला पाणी सुटतं. ठीक आहे. त्यानंतर की माझं किती काम आहे. मला आहे ना मित्रांनो, मला स्वयंपाक करायला मी काही 100-200 लोकांचा पण स्वयंपाक करू शकतो. पण सगळ्यात जे मला कंटाळा येतो ना ते भांडे घासायचा कंटाळा आहे मला. त्याच्यामुळे मी एकट्यापासून पण ते बनवू शकतो, भांडे धुवू शकतो. भांडेचा कंटाळा येतो त्याच्यामुळं मला आहे ना ते कधी कधी नको वाटतं. स्वयंपाक मी किती पण करू शकतो, स्वयंपाकाला काय अडचण नाही आहे. बरेच मी केलेलं आहे. आता चला, आपण ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, मीठ टाकायचं. मीठ टाकायचं किती आपण किती हे करणार आहे त्याच्यानुसार मीठ टाकायचं. ठीक आहे. मीठ टाकतो, त्याच्यानंतर परत कमी पडलं तर परत टाकतो. ठीक आहे. आता हे जे आहे हे लाल मिरची पावडर आहे, हे नाही टाकायचं मला. हे जे आहे ह्याच्यामध्ये गावाकडचं काळं मिरची पावडर आहे ते टाकणार आहे आता ह्याच्यामध्ये. एकदम झणझणीत आणि मस्त भाजी बनवतो आता. एकदम खूप तिखट आहे, थोडं टाकलं तरी फार दूरच नाही घेतलं त्याच्यामधून. ठीक आहे. मिरची टाकलं त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे, मिरची टाकलेली आहे. आता काय करायचं आपल्याला, ह्याच्यामध्ये जे आहे हळद टाकायची आहे. हळद टाकलेली आहे. त्याच्यानंतर आता हे जे आहे त्याच्यासोबत आपण काय करणार आहोत, जो अंडा मसाला नाही आपल्याकडे, चिकन मसाला आहे तो टाकून देतो याच्यामध्ये. राहिला होता हे बघा, चिकन मसाला आहे, अंडा मसाला नाही, तो टाकलेला आहे. आणि आता हे जे आहे ते मिक्स करायचं. त्याला थोडंसं आता वाफेवर थोडंसं हे मिक्स होऊ द्यायचं. मिक्स झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये अंडे सोडायचे. अंडे सोडल्यानंतर मग ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, जे अद्रक लसूणचं जे थोडंसं पाणी आहे ते पाणी टाकणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, हे अंड्याच्या भाजीसाठी थोडंसं गरम पाणी करतो सोडण्यासाठी. आणि पाणी सोडलं ना, थंड पाणी सोडलं ना भाजीला चव येत नसते, चव बिघडून जाते. आपल्याकडे फिल्टर आहे, फिल्टरचं पाणी टाकतो त्याच्यामध्ये. म्हणजे टाकायचं नाही लगेच, ते गरम करतो पाणी पहिला. पाणी गरम करतो, मस्त रस्सा करतो. आणि भाजी जी आता अंड्याची करतोय ना, भाजी मस्त चुरतो आणि खातो. हे फिल्टरचं पाणी आहे, पाणी गरम होऊ देऊ आपण, जे की आपल्याला भाजीला टाकता येईल. सध्याला तरी नाही टाकायचं. ह्याला बघा, आता ह्याला ऑटोमॅटिक जे आहे त्याचा मसाला भाजलेला आहे. वास घेऊन बघायचा कधी पण भारी. हां हां हां, मस्त एकदम खमंग वास येतो. आता ह्याच्यामध्ये जे आपण हे जे रोस्टेड केलेले जे 2 अंडे आहेत ना ते अंडे टाकायचे आता आपल्याला. एकदम भारी लागतं खायला मित्रांनो, हे अंडे एकदम छान असतात. ठीक आहे. अशी करून अंडे खायची, अंड्याची भाजी खायची. माझ्या मुलाला पण अंड्याची पोळी टाकता येते. टॉप करून खायची पप्पा. म्हणजे तो बघतो मी कशा पद्धतीने करतो आणि तोही शिकतो. त्यामुळे आपल्या मुलांनाही शिकवायचं मित्रांनो. कधी आपण गेलो कुठे उपाशी मरायला नको कोणी. ठीक आहे. त्याला स्वतःला काही करता आलं पाहिजे.
ठीक आहे. थोडंसं सांभाळून गॅस चुलीकडे जरा सांभाळून आणि कुणीही दिलं तर काही खायचं नाही हे सांगून ठेवायचं. कारण बरेच लोक जे आहेत ना काही देतात खायला लेकरांना वगैरे, तर कोणावरती विश्वास ठेवू नका. ठीक आहे. आपले लेकरं सांभाळणं खूप आपली महत्त्वाची जिम्मेदारी आहे. तेच आपलं जे आहे भविष्य आहे मित्रांनो. ठीक आहे. कारण तीच आपली प्रॉपर्टी आहे. कारण कोणावरती विश्वास ठेवू नका. ठीक आहे. किती जवळचा असला तरी विश्वास ठेवू नका. आणि लहान मुलं कसं आहे, त्यांना थोडंसं काय आवडलं की खायला देतात चॉकलेट, बिस्किट आवडलं की देतात. कोणावरतीच विश्वास नका ठेवू. हां, त्यांना शिकवा. त्यांना चांगल्या गोष्टी वगैरे शिकवा. काही अडचण नाही. हां. आता आपण काय केलं, म्हणजे लसणाचं पाणी जे आहे आता ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. त्याच्यानंतर हे बघा, आपण मस्तपैकी आता ह्याच्यामध्ये आपल्या टेस्टनुसार आपल्याला किती रस्सा करायचा आहे, त्याच्यानुसार जे आहे आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. आता मी बघतो पाणी थोडंच टाकलेलं आहे. आता थोडीशी टेस्ट बघतो कशी झाली. मिरची मला वाटते मिरची पावडर जरा जास्त असेल, तिखट आहे ना. एकदम मटणासारखंच लागतं राव. मटणच झाली एकतर. मटणासारखीच झाली पाहिजे इथं जबरदस्त. ठीक आहे. आता थोडंसं ह्याला जरा उकळू देतो. त्याच्यानंतर आहो, पाणी पण गरम झालेलं आहे. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीने मित्रांनो मी अंड्याची भाजी आता बनवलेली आहे. प्रोसेसमध्ये आहे. आता ही 5 मिनिटामध्ये भाजी बनेल. भाजी बनली की मी तुम्हाला जे आहे ताट रेडी केले की ते दाखवतो. तर मित्रांनो तुम्हाला ही काय आता स्वयंपाक तर सगळ्यांना आलाच पाहिजे. मी दाखवतो थोड्या वेळाने परत तुम्हाला की कशा पद्धतीने माझी रेसिपी तयार झालेली आहे. काय झालं याला? तर हे बघा मित्रांनो, आपलं जे आहे जेवणाची तयारी झालेली आहे. भाकर चुरली मी, काकडी आहे आणि अंड्याची भाजी, जे की तुमच्या समोरच बनवली अंड्याची भाजी मी. आता ही अंड्याची भाजी मस्त झाली एक नंबर. ठीक आहे. आता मी काय करतो, ह्याच्यावरती हा रस्सा टाकतो. मस्तपैकी रस्सा टाकायचा. एक अंडं पण घेतो खायला. एक अंडा बी घेतला आणि हा रस्सा. आता हे मस्तपैकी काय करणार मी, हे चुरणार आणि खाणार. मस्त म्हणजे असं खाऊन टाकणार. तर कसा वाटला मित्रांनो हा व्हिडिओ, मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. कारण कधी तर आता बरेच दिवसांनी मी स्वयंपाक बनवला आहे. आपलं पिक्चर बघत बघत जेवण करतो आता. कसा वाटला स्वयंपाक सांगा नक्कीच. चला बाय.